हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। कुरुक्षेत्रातील युद्ध स्थळावर सैन्यांचे निरीक्षण। आणि आज आपण श्लोक नंबर 4 आणि पुढे वाचणार आहोत। 13व्या श्लोकापर्यंत हे थोडस बॅकग्राऊंडच आहे, त्यामुळे थोडस फास्ट वाचणार आहे मी। श्लोक नंबर 4। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। अत्र येथे शूरः शूरवीर, महाईशुआसः महान धनुर्धर, भीम अर्जुन भीम आणि अर्जुन, समः बरोबरीचे, युधी युद्धामध्ये, युयुधान युयुधान, विराटः विराट, च सुद्धा, द्रुपदः द्रुपद, च सुद्धा, महारथः महान योद्धा। भाषांतर, येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत। तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत। हे कोण बोलते? दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय। काल आपण वाचायला याची सुरुवात केली। संजय धृतराष्ट्रला सांगायला लागतो की युद्ध होणार आहे, घाबरू नका, काळजी करू नका। आणि राजा म्हणजे दुर्योधन हा सैन्याची व्यूहरचना पाहून आचार्यांकडे गेला, म्हणजे द्रोणाचार्यांकडे गेला, जे तेव्हा सेनापती होते। पहिली तर गोष्ट त्यांना सांगितली की बघा समोरच्यांची व्यूहरचना कशी आहे, पांडव सेना कशी विशाल आहे, आणि त्याचं नेतृत्व तुमचाच शिष्य द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न याच्याद्वारे केले गेलेलं आहे। येथे म्हणजे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत। तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत। तात्पर्य,
द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणूनच इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली, भीम आणि अर्जुन बरोबर केली. पुढे तो म्हणतो, दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवा. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. पुढे म्हणतो, युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभधा पुत्र कोण अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यश्च संज्ञार्थम तान ब्रवीमिते. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. आता समोरच्या सैन्यातली नावं घेऊन झाली, आता आपल्या सैन्यातली थोडी नावं सांगतो तो. आणि या सांगण्यामागचा उद्देश असतो की या सगळ्या समोरच्या सैन्यामध्ये इतके बलशाली जरी सगळे असले तरी तुम्ही घाबरून जाऊ नका, आपण पण तेवढेच बलशाली आहोत. या सगळ्यांवरती तात्पर्य दिलेलं नाही श्रील प्रभुपादांनी, त्यामुळे आपण काय विशेष ग्रेट डिटेलमध्ये जाऊन वाचणार नाहीये. तुम्हाला वाटेल की मी स्पष्टीकरण का देत नाही, तर त्याचं एक कारण असं असतं की ज्या श्लोकांवरती आपल्या आचार्यांनी तात्पर्य दिलेले नसतात ते आपण स्पष्टीकरण देण्यात बसायचं नाही. याचा अर्थ ते मर्यादा व्यतिक्रम होतं, मर्यादेचं उल्लंघन केल्यासारखं होतं. पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणतो, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समतिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौम्यदित्तिस तथैव च. येथे आपण स्वतः म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, कृपा म्हणजे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत, त्यांचा पराजय आजपर्यंत कधी झालेला नाही. स्पेशली भीष्म. आणि कर्ण देखील ऍक्च्युली. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहलिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता, त्यामुळे ते देखील एकमेकांशी. श्रील प्रभुपादांनी ही भगवद्गीता इंटरनॅशनल ऑडियन्स साठी लिहिलेली, त्यामुळे थोडस ते एक्सप्लेन करून सांगतात. श्रील प्रभुपादांच्या प्रवचनांमध्ये देखील या श्लोकांचे प्रवचन तुम्ही जर ऐकला तर अगदी ग्रेट डिटेलमध्ये जाऊन थोड्याफार प्रमाणामध्ये महाभारत किंवा हे सगळ्याचा अर्थ पण सांगतात. परंतु आपण काही डिटेलमध्ये जाणार नाही आहे, कारण आपल्यापैकी सगळ्यांना महाभारत माहिती आहे आणि त्यातली बरीचशी नावं आपण महाभारत आपण 2-3 वेळा बघितले तरी पण आपल्याला काय लक्षात. आता सौमदत्त पुत्र कोण होता, भूरिश्रवा.
असा प्रश्न केला जातो बऱ्याचदा की आपल्याला तर भगवंतांची नावं घ्यायची आहेत, भगवंतांचं नामस्मरण करायचंय, या सगळ्यांची नामस्मरण करून काय उपयोग आहे? हो की नाही? कारण हे श्लोक आपण म्हणतो, श्लोक श्लोक म्हणून म्हणतो, जसं आपण आता सगळे मिळून म्हणालो की नाही, अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधी. त्यामागची दोन कारणं श्रील प्रभुपाद समजावून सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे जरी ही नावं वेगवेगळ्या राजांची वगैरे असली तरी ही आपण भगवद्गीतेशी रिलेटेड म्हणजेच भगवंतांशी संबंधित आहेत असं आपण पाहिलं पाहिजे. भक्त हा प्रत्येक गोष्ट भगवंतांशी संबंधित पाहत असतो. याचाच अर्थ काय की हे सगळे भगवंतांच्या कृपेने या युद्धभूमीवरती मारले जाणार आहेत आणि यातल्या जवळजवळ सगळ्यांना मुक्ती मिळणार आहे. भगवंतांच्या उपस्थितीमध्ये जो कोणी मारला जातो त्याला आपोआप मुक्ती मिळते. ते देखील भाग्याचं असतं. तर भक्त हा नेहमी कुठलाही काही असो तो भगवंतांशी त्याचा संबंध कसा आहे हे पाहण्यामध्ये बिझी असतो. त्यामुळे आपण असं पण विचार करायचं नाही की ही सगळी नावं लक्षात ठेवून मला काय मिळणार आहे. हे सगळं संपूर्ण भगवद्गीता ही भगवंतांशी संबंधित आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. बऱ्याचदा श्रील प्रभुपाद या श्लोकांवरती प्रवचन देताना सांगतात, उदाहरणार्थ सौभद्रो द्रौपदेयाश्च, आपल्या इंटरनॅशनल ऑडियन्सला आणि इव्हन इंडियन ऑडियन्स भारतीय भक्तांना श्रील प्रभुपाद समजावून सांगतात की पूर्वी महान पुरुषांना किंवा महान योद्ध्यांना विशेष करून त्यांच्या आईवरून ओळखलं जायचं. सुभद्रा पुत्र, अर्जुन पुत्र म्हटलं जायचं नाही, कौंतेय कुंती पुत्र, पृथा पार्थ पृथा पुत्र, द्रौपदेयश्च द्रौपदीचे पुत्र. ही आपली वैदिक संस्कृती होती. श्रील प्रभुपाद सांगतात एक छोटासा महत्वाचा मुद्दा मध्येच तुम्ही लक्षात ठेवा. पुढे दुर्योधन म्हणतो, अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीवितः नाना शास्त्र प्रहारना सर्वे युद्ध विशारदः. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. हे सगळं जे संभाषण आहे दुर्योधनाचं द्रोणाचार्यांसोबत, त्याचा मुख्य उद्देश हाच आहे, जसं श्रील प्रभुपाद काल सांगतात की तुमचे बेस्ट मधले बेस्ट शिष्य जरी त्या बाजूने लढत असले तरी माझ्या बाजूने देखील महान शूरवीर आहेत. तुम्ही माझे सेनापती आहात, माझ्या बाजूनेच विचार करा, विनाकारण पागळून जाऊ नका. इथे आपल्याला जिंकायचं आहे. पण त्या मूर्खाला दुर्योधनाला हे माहिती नव्हतं की द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्मदेव आणि बरेच मंडळी ऍक्च्युली फक्त एक पॉलिटिकल अलायन्स म्हणून त्याच्यासोबत होते. बाकी त्यांचं मन, भावना, बुद्धी सगळी भगवान श्रीकृष्णांच्या प्रती समर्पित होती ऑलरेडी. अलायन्स ज्याला म्हणतो असतं बऱ्याचदा पॉलिटिक्स मध्ये, उपकाराची परतफेड करण्यासाठी त्या बाजूने राहावं लागतं. तशा पद्धतीने ते सगळे होते. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर त्या सर्वांचा मृत्यू निश्चित आहे, अटळ आहे. तर वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. आता आपल्या सर्वांना हे माहिती आहे, महाभारत सर्वांनी पाहिलेलं आहे. युद्ध कोणी जिंकलं, कसं जिंकलं, सगळं काही माहिती आहे. कसे नियम निर्माण झाले, कसे नियम तोडले. भगवद्गीता हे महाभारताची चर्चेसाठी नाही आहे. पहिले हे थोडेफार श्लोक फक्त एक बॅकग्राऊंड सेट करण्यासाठी, पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी सांगितलेले आहे.
पुढे तो म्हणतो अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीष्माभिरक्षितम, सॉरी बलम भीमाभिरक्षितम. पहिल्या लाईन मध्ये भीष्माभिरक्षितम, दुसऱ्या मध्ये भीमाभिरक्षितम. आमची शक्ती अपरिमित आहे. आमची म्हणजे दुर्योधन म्हणतो आपली. आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. भीमाचा आणि दुर्योधनचं कायम वाकडं असायचं. तात्पर्य, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटले. उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडूनच होणार आहे. त्याला पण माहिती होतं. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. आणि मग तो पुढे सांगतो, अयनेषु च सर्वेषु यथा भागम वस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता तुम्ही, म्हणजे आचार्यांना तो सांगतो, आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. काइंड ऑफ ऑर्डर सोडतोय. आणि म्हणूनच दुर्योधन द्रोणाचार्यांना पूर्वीपासूनच आवडायचा नाही. एका गुरुशी तो असं बोलतो, हो की नाही. दुर्योधनाची ती स्टाईलच होती. दुर्योधनाला आणि धृतराष्ट्र, दुर्योधन आणि पार्टीला आपला स्वार्थ सोडून कधीच काही दिसलं नाही. आणि दुर्योधनाची हीच चूक होती. जेव्हा अर्जुन ऍक्च्युली भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेला युद्धासाठी मदत मागण्यासाठी, तुम्हाला सगळी ही स्टोरी माहिती आहे, तेव्हा दुर्योधन आधीच जाऊन बसलेला तिथे मदतीसाठी. आणि स्टोरी काय मी पूर्ण सांगत नाही, परंतु जेव्हा भगवंतांनी चॉईस दिली की माझी सेना एकीकडे आणि मी एकीकडे, तुम्ही चूज करा, आणि अर्जुनाने जेव्हा भगवंतांना चूज केलं तेव्हा दुर्योधन मोठ्या मोठ्याने हसायला लागला. मूर्ख अर्जुन. आणि त्याला, दुर्योधनाला नेहमीच वाटायचं की आपल्या बाजूने भीष्मदेव आहेत. भीष्मदेवांची पूर्ण अखंड ब्रह्मांडामध्ये ख्याती होती की यांना कोणीही हरवू शकत नाही. नुसत्याच मृत्यू लोकामध्ये नाही, सगळीकडे ख्याती होती की यांना कोणीही हरवू शकत नाही. आणि तो त्याच अभिमानामध्ये आचार्यांशी बोलतोय. तात्पर्य, श्रील प्रभुपादांद्वारे भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. काय सांगितलं? तुम्ही पण काही कमी महत्वाचे नाही आहे. तुम्ही आपापल्या ठिकाणी राहून भीष्मदेवांना मदत केली पाहिजे, सहाय्य केले पाहिजे. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निश्चितच सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रूचा या संधीचा फायदा उठवू शकेल. म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचनेला भेदू न देणे हे महत्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. आणि भगवंतांना पण माहिती होतं भीष्मदेव जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना कोणीही हरवू शकत नाही. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्यावेळी मोठ्या मोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता.
या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्यूत क्रियेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. आणि ऍक्च्युली त्यांनी त्याग केलेला. त्यांनी असं युद्ध केलं नव्हतं की विनाकारण राहायचं म्हणून मी या बाजूने राहतो. पूर्ण जीव तोडून युद्ध केला द्रोणाचार्य आणि भीष्मदेवाने. आणि भगवंतांना पण माहिती होतं की त्यांना हरवणे कठीण आहे, म्हणून भगवंतांनी वेगवेगळ्या युक्त्या सांगितल्या अर्जुनाला. आणि हेच महत्वाचं होतं ऍक्च्युली. म्हणूनच अर्जुनाला भगवंत आपल्या बरोबर पाहिजे होते. सैन्य घेऊन काय करायचं, भगवान ज्या बाजूला आहेत त्याचा विजय नक्की आहे. जसं मी काल म्हणालो, भीष्म आणि द्रोणाचार्य आणि इतरही अनेक असे योद्धे होते, ते दुर्योधनाच्या बाजूने लढत होते, कारण ते दुर्योधनाच्या उपकाराखाली होते, हस्तिनापूरच्या उपकाराखाली होते. प्रभुपाद नेहमी सांगायचे की हस्तिनापूरकडून पगार घ्यायचे. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देताना हे सांगतात. आणि म्हणून जो राजाला सल्ला देतो त्याने राजाकडून काही घेतलं नसलं पाहिजे. ऍक्च्युली पूर्वीची पद्धत होती, कारण राजाकडून आपण जर काही घेतलं तर राजाच्या काय म्हणतात बाजूने आपल्याला सल्ला दिला पाहिजे, म्हणजे चुकीचा असू शकतो. आणि याचं बेस्ट उदाहरण शिला प्रभुपाद नेहमी द्यायचे ते म्हणजे आचार्य चाणक्य, कौटिल्य यांचं. चाणक्य पंडितांनी चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं, स्वतः आयुष्यभर कष्ट करून, अगदी त्याच्या खाण्यापिण्याचा सगळ्याचा खर्च करून त्याला राजा बनवलं. परंतु जेव्हा तो राजा झाला तेव्हा चाणक्य पंडित हे मंत्री होते, सल्लागार होते, परंतु त्यांनी त्याच्याकडून एक कवडी देखील घ्यायचं कधी मान्य केलं नाही. स्वतः समाजामध्ये बाहेर पडायचे, एक संन्यासाच्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी भिक्षा मागायचे आणि आपलं चरितार्थ चालवायचे. राजाकडून एक कवडी कधी घेतली नाही. नसेल तर मग तो सत्य कधीच बोलू शकत नव्हता. आणि हे प्रभुपाद हे परफेक्ट उदाहरण सांगतात, भीष्मदेव आणि द्रोणाचार्य. त्यांनी हस्तिनापूरकडून घेतलं म्हणून त्यांना माहिती होतं अधर्माच्या बाजूने ते युद्ध करतात, तरी त्यांना अधर्माच्या बाजूनेच राहावं लागलं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युली. असं म्हटलं जातं, आपण थोडासा इतिहास वाचला परिचयामध्ये, की वेदांत, पुराण हे सगळं काय आहे, व्यासदेवानी काय केलं. असं म्हटलं जातं की 4ही वेद लिहून झाल्यानंतर व्यासदेवांना प्रश्न पडला की हे समजणार कोणाला कलियुगामध्ये, म्हणून त्यांनी महाभारत लिहिलं. महाभारत जो कोणी व्यवस्थित लक्ष देऊन पाहतो, बघू नका मूर्खपणा आपल्या डोक्यात बसले महाभारत पाहणे. महाभारत जो व्यवस्थित लक्षपूर्वक वाचतो किंवा श्रवण करतो, जे महाभारत लिहून ठेवलेलं आहे ते आपण वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सत्य आहे. जे टीव्ही वरती दाखवलं जातं ते बऱ्याचदा ड्रॅमॅटायझेशन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बदलल्या जातात, आणि ज्या सांस्कृतिक गोष्टी असतात त्या तर 100% बदलल्या जातात. जसं खानपान आहे, ड्रेस, पेहराव वगैरे आहे, सण उत्सव असणे, म्युझिक, या सगळ्या गोष्टी मॉडर्न करून टाकतात. त्यामुळे हे बघणं मॅक्झिमम टाळलं पाहिजे. जर अगदीच आपल्याकडे पुस्तक वाचायला वेळ नसेल तर आपण बघायला काही हरकत नाही. बघायचीच असेल तर जी B.R. चोप्रा यांनी 1990च्या दशकामध्ये निर्माण केलेली ती बघितलेली बेस्ट. आता जे नवीन परवा कधी आलेलं, आय थिंक 2003ला वगैरे स्टार TV वरती एक नवीन आलेली. ऍक्च्युली ती नवीन जी आहे ती पण मी पाहिली आहे, ती खूप ॲक्युरेट आहे स्टोरी वाईज बघायला गेलं तर. परंतु हे सांस्कृतिक गोष्टी त्याच्यामध्ये खूप घाणेरड्या दाखवल्यात सगळ्या, आणि मग ते आपल्याला वाटायला लागतं की ते नॉर्मल आहे. बेस्ट आहे पुस्तक महाभारत विकत आणणे आणि वाचणे. आणि महाभारत हे वेद आहे ऍक्च्युली. हे मी माझ्या सांगण्याचा उद्देश हा होता की महाभारत, आता थोडंफार आपण महाभारतामध्ये घुसतोय ही सगळी नावं आल्यामुळे, आपल्याला काही डिटेलमध्ये जायचं नाहीये. परंतु ज्यांना ज्यांना शास्त्र वाचण्यामध्ये इंटरेस्ट नाही, ज्यांना शास्त्र समजत नाही, अशाने महाभारत वाचावा असं सांगतात व्यासदेव. त्यांच्यासाठीच महाभारत लिहिलंय. महाभारत हा 5वा वेद आहे.
त्यातले कोण कसा वागतो, कोण कसा वागला पाहिजे, हे सगळं धर्माचे नीती अनिती सगळी महाभारतामध्ये शिकवलेली आहे. तुम्ही ते वाचू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर. पुढे अर्जुन म्हणतो, तस्य संजयनन हर्षम कुरु वृद्धः पितामहः सिंहनादम विनद्योच्चय शंखम दद्वौ प्रतापवान. दुर्योधन म्हणत नाही, संजय कंटिन्यू करतो सांगायला. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मदेवांनी मोठ्याने सिंह गर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तात्पर्य, कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजवला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही. कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. दुसऱ्या शब्दात प्रभुपाद इथे काय सांगायचा प्रयत्न करतायत की दुर्योधनाची बडबड त्यांना बंद करायची होती. प्रभुपाद एका प्रवचनात सांगतात, बास चल युद्ध करायला सुरू करूया, तू कितीही बडबडलास तरी आपलं काय होणार नाही, आपण काय जिंकणार नाही. बऱ्याचदा प्रभुपाद थोडस हे महाभारत कम्प्लिटली नैतिकतेचा ग्रंथ आहे. ऍक्च्युली प्रभुपाद बऱ्याचदा याच्याबद्दल बोलतात या श्लोकांवरती प्रवचन देताना. पूर्वी लोक युद्ध हे नियमांनी करायचे, म्हणजे भांडायचे पण नियमांनी. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच युद्ध करणे, रात्र झाली की बंद करणे, शंखनाद करून युद्धाची सुरुवात करतोय हे दुसऱ्या पार्टीला सांगणे. आणि त्यामध्ये देखील अशी पद्धती होती की जो वरिष्ठ योद्धा आहे, जो आदर काय म्हणतात ज्याला आपण आदर करू शकतो असा वरिष्ठ योद्धा आहे, तो जरी शत्रूच्या बाजूने जरी असला तरी त्यांनी पहिला शंखनाद केला पाहिजे. ह्या सगळ्या आदराच्या गोष्टी जरी शत्रू पक्षामध्ये कुणी असलं तरी हे सगळे पाळले जायच्या. व्हेरी इंटरेस्टिंग. सध्या स्थितीला आपण इतक्या खालच्या पातळीला गेलेलो आहे हे प्रभुपाद समजावून सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगायच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रभुपाद नेहमी सांगायची ते म्हणजे की पूर्वी राजा स्वतः पुढे असायचा युद्ध करताना, सगळ्यात पुढे, मागे पण नाही बरं का. आताचे राजे तर युद्धालाच जात नाहीत, कुठेतरी एका घरात बसून फक्त ऑर्डर सोडतात. परंतु पूर्वीचे राज्य युद्धामध्ये उपस्थित असायचे आणि नुसते उपस्थित नसायचे, सगळ्यात पुढे असायचे. त्याला खऱ्या अर्थाने म्हणायचं क्षत्रिय. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि जे सैनिक असायचे त्यांना पगार दिला जायचं नाही. आजकाल मॅक्झिमम लोक मिलिटरी काय जॉईन करतात पगारासाठी. नाही, बरेच लोक ऑफकोर्स देशप्रेमासाठी देखील करतात, नाही असं नाही. परंतु बघा तुम्ही, पगार ही भानगडच नव्हती. कुठलं जिथे पगार आला तिथे कुठलं आलं प्रेम? नाही, राजाचं प्रेमच नसतं. तर त्या सैनिकांना शेती दिली जायची आणि जेव्हा काय युद्ध काय रोज व्हायचं नाही त्यामुळे ते घरीच असायचे, शेती करायचे. जे युद्धाच्या वेळी बोलवलं जायचं, ड्राफ्टिंग म्हणतात. एनिवे, कमिंग बॅक टू, परत आपण इकडे येऊया. सगळ्यात पहिल्यांदा भीष्मदेवांनी आपला शंखनाद केला. त्यांनी दुर्योधनाला गप्प पण बसवला आणि प्रोत्साहित पण केलं. त्यानंतर तथा शंखाश्च भैर्यश्च पनवानक गोमुखः सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलो भवत्. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या, रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.
कारण हे पृथ्वीच्या काय ब्रह्मांडाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध होतं. 18 दिवस 18 मिलियन म्हणजे किती होत, 1,80,000 लोक मारले गेले 18 दिवसामध्ये. बिगेस्ट वॉर, सगळ्यात मोठं युद्ध होतं हे. ततश्वेतैर हयैर्युक्ते महती संजने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदधमतुः. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले क्रमाक्रमाने. ऍक्च्युली भगवंतांनी अर्जुनानी वगैरे जे शंख वापरले त्या शंखाला देखील नावं होती. का माहिती तुम्हाला? आवाजानुसार नावं दिलेली हे पण बरोबर आहे, परंतु त्यांना नावच का होती? शंखाला कोण नाव देत? दिव्य होते. दिव्य होते म्हणजे याचा अर्थ काय? दिव्य होती याचा अर्थ ते शंख देखील एक जीव होते. आपल्याला हे सगळं पटायला खूप अवघड जातं नाही. नद्या देखील एक जीव असतात, पर्वत देखील एक जीव असतात, आणि ऍक्च्युली भगवत धामामध्ये सगळंच दिव्य असतं. तिथे सगळंच जिवंत असतं. भगवंतांच्या पायाखालचा दगड देखील एक जीव असतो. तो शांत रसामध्ये भगवंतांची सेवा करत असतो. तात्पर्य, भीष्मदेवांनी वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशाच नव्हती. जयस्तु पांडुपुत्राणाम एषाम पक्षे जनार्दन. पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात. आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. आता इथे थोडस इथे लक्ष्मी देवी म्हटलेलं नाही आहे इंग्लिशमध्ये. प्रभुपादांनी ऍक्च्युली भाग्यदेवी म्हटलेलं आहे. आणि हे भाषांतर असं का केलं माहिती नाही, कारण इथे श्रील प्रभुपादांना सुचवायचं होतं की जिथे भगवंत असतात तिथेच भाग्य असतं, लक्ष्मी नसते. लक्ष्मी देवीच दुसरं नाव आहे भाग्याची देवी. परंतु भाग्य म्हणजेच काय काय म्हणतात, फॉर्च्युन, नशीब, चांगलं नशीब त्या बाजूला असतं, हे सूचित करायचंय. असं बऱ्याच ठिकाणी ह्या भाषांतरामधल्या चुका आहेत. जसं की पहिली चूक मी सांगितली, भाषांतर करणारे चूक काढणे आपलं काम नाही आहे, परंतु या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. जसं की ब्रह्मदेवांना, भगवंतांना वगैरे अरेतुरेने अरेतुरेची भाषा वापरणे, भक्ती देवीच्या ऐवजी, भक्ती नाही, भाग्य देवीच्या ऐवजी लक्ष्मी देवी लिहिणे, हे थोडस भगवद्गीतेमध्ये लिहायला परवानगी नसते. हा खूप शुद्ध ग्रंथ आहे, परंतु कुठेतरी नोट करून ठेवा या गोष्टी तुम्ही. त्यामुळे तुम्ही जेव्हा पुन्हा वाचन श्रवण कराल तेव्हा तुमच्या हे लक्षात राहील. आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे जिथे भक्ती लिहिलेलं आहे तिथे भक्तिमय सेवा वाचायचं, भले ते असो नसो. प्रभुपादांची ही कायमची स्टाईल होती. माझ्या तोंडातून जरी वाचताना जसं आहे तसं आलं तरी तुम्ही डोक्यात ठेवा, भक्ती म्हणजे भक्तिमय सेवा. तर इथे प्रभुपाद सांगतायत की भगवंत ज्या ठिकाणी आहे तिथेच त्यांची सहचारिणी लक्ष्मी देवी असणार. त्यामुळे जिथे लक्ष्मी देवी आहे तिथेच भाग्य असणार. ऍक्च्युली त्यांना भाग्य देवी म्हणायचंय. ऍक्च्युली जिथे पैसा असतो तिथे भाग्य नसतं. लक्ष्मी म्हणजे पैसा नसतो ऍक्च्युली, जरी आपण तसं म्हणत असलो तरी. लक्ष्मीचाच दुसरा एक अर्थ असतो ऐश्वर्य, खरा अर्थ असतो ऐश्वर्य. परंतु चुकीने आजकाल आपण कागदी नोटांना ऐश्वर्य म्हणायला लागले. सोन्याच्या नाण्या असतात तर एक वेळ तुम्ही म्हणू शकता लक्ष्मी देवी आहे, परंतु दुर्दैवाने आजकाल आपण कागदाच्या नोटांना पण लक्ष्मी म्हणतो. प्रभूजी किती झाली लक्ष्मी झाली याची.
कागदाच्या नोटांना काही व्हॅल्यू नसते, याला आपल्या डोक्यात घुसवलं याला व्हॅल्यू आहे म्हणून. तर जिथे भगवंत असतात तिथेच भाग्य असतं, त्यामुळे विजय नक्की आहे. आणि म्हणूनच त्यांच्या शंखनादाला दिव्य शंखनाद म्हटलेला आहे. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याची हिस्ट्री माहिती आहे. खांडवप्रस्थ जेव्हा अग्निदेवांसाठी अर्जुनाने दिला, अग्निदेवाला मंदाग्नी झालेली, असंच काहीतरी स्टोरी आहे ना, आय डोंट रिमेंबर. तूप खाऊन यज्ञामध्ये जे युधिष्ठिर महाराजांनी यज्ञ केलेला त्यातलं तूप जास्त झाल्यामुळे त्यांना मंदाग्नी झालेली, मग ते पचवण्यासाठी खांडव प्रस्ताव त्यांना दिला गेला आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, थँक्यू म्हणण्यासाठी त्यांनी आपला रथ अर्जुनाला दिला. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो. तसंच त्यांच्या ध्वजावरती देखील हनुमानजी होते, त्याचा श्लोक आहे कुठेतरी, त्यामुळे तेव्हाच आपण ती चर्चा करूया. तर मगाशी जसं मी म्हणालो की यांचे जे शंख होते त्यांची नावं पुढच्या श्लोकामध्ये लिहिलेले. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः, पौंड्रम दद्मौ महाशंकम भीमकर्म वृकोदरः. भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य नावाचा शंख वाजवला, अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजवला. वृकोदरचा ऍक्च्युली शब्द, वृकोदरचा ऍक्च्युली शब्दचा अर्थ असतो सगळं काही भस्म करणारा, ज्याला भूकच एवढी आहे की तो सगळं काही खाऊ शकतो. हे एक दुसरं नाव आहे भीमसेनांचं. त्यांच्या भीमसेनांच्या शंखाचं नाव काय सांगितलं इथे? पौंड्र. या तिघांच्या शंखाचं नाव दिलंय. पुढच्या श्लोकामध्ये बाकीच्यांच्या पण शंखाची नाव दिलेत, परंतु विशेष करून इथे सेपरेट श्लोकामध्ये उल्लेख केलेला आहे भगवंतांच्या शंखाचा, अर्जुनाच्या शंखाचा आणि भीमाच्या शंखा, भीमसेन यांच्या शंखा. तात्पर्य म्हणून थोडासा मोठा दिला शिला प्रभुपादांनी, पटकन वाचूया आपण तरी पण. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश, हो हे महत्वाचं आहे, ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिय सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंश रूपे आहेत. निर्विशेषवादी जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रिय रहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. पण सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रित करतात, नियंत्रणात ठेवतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. सांगतो मी समजावून वाचून झाल्यानंतर. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला आहे. त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. गो म्हणजे गाय, गो म्हणजे इंद्रिय. त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांचे नाव देवकी नंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनमध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा माते बरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थ सारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून त्यांनी काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये
अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. या सगळ्याचा अर्थ काय? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की नाही, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमिता स्मरणेन काल. रोज सकाळी आपण वाचतो, जे रेग्युलर जप करतात त्यांना माहिती आहे, शिक्षा अष्टकम मध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात, नाम नाम अकारी बहुधा निज सर्व शक्तीस. हे भगवान, तुमचे अनंत नाव आहेत आणि त्या अनंत प्रत्येक नावामध्ये तुम्ही आपली सगळी शक्ती दिलेली आहे. त्यामुळे तुमचं कुठलंही नाम मी कधीही घेऊ शकतो, त्याला नियम नाही, बंधन नाहीत, ते तेवढंच पॉवरफुल असतं. आता जनरली आपण भगवंतांची नावं जर बघितली, बरेच वैष्णव गीत असे आहेत की ती फक्त नावच आहेत, त्याच्यामध्ये काही व्याकरण नाही, काही नाही, फक्त नावच आहेत. जसं यशोमती नंदन ब्रजबर नागर गोकुल नंदन कान, फक्त नावच म्हणत असतो आपण. जसं रोज आपण म्हणतो जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, फक्त नावच म्हणत असतो. आणि हे नावच इतकं पॉवरफुल असतं की बाकी काही म्हणायचीच गरज नसते. याच्या मागचं कारण इथे श्रील प्रभुपाद समजावून सांगतात. ही नाव पॉवरफुल असतं म्हणजे काय, त्या प्रत्येक नावाच्या मागे एक कथा असते आणि त्या प्रत्येक कथेच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि 100% प्रत्येक कथेच्या मागे एक गोष्ट शिकण्यासारखी असते, ती म्हणजे भगवंतच सर्वश्रेष्ठ आहेत. फॉर एक्झाम्पल, गिरीवरधारी आपल्या मनात आलं तर इमिजिएटली भगवान श्रीकृष्णांनी गिरी गोवर्धन आपल्या करंगळीवरती उचललेला आहे, आपल्या मनात आलं पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं झालं पाहिजे आणि इमिजिएटली आपल्याला त्याच्या मागचा आशय पण लक्षात आलं पाहिजे की भगवंतानी इतकं हे प्रचंड काम कुणीच करू शकत नाही, भगवंतानी इतका बलवान कुणीही नाही, मग मी कशाला बलवान व्हायचा प्रयत्न करतोय. भगवंत सगळं कंट्रोल करू शकतात, मी काय कंट्रोल करू शकत नाही. भगवंत आपल्या भक्तांच्या बद्दल भक्तवत्सल आहेत, आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी इतकं मोठं पर्वत त्यांनी उचललं, मग मी भगवंतांवर अवलंबून का राहू नये. हे सगळे भाव त्या एका शब्दातून, एका नावातून आले पाहिजेत, मगच त्याची पॉवर आपल्याला कळते. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, भगवंतांनी प्रत्येक नावामध्ये आपली शक्ती ठेवलेली आहे आणि ती शक्ती अशा प्रकारे आपल्याला कळते. आणि संपूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुन वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांचं वेगवेगळं नाव घेतो. त्यालाही देखील एक महत्वपूर्ण अर्थ असतो. संजय देखील भगवंतांचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं घेतो. मग व्यासदेवानीच तसं लिहिलेलं आहे. त्याला एक त्या भगवद्गीतेच्या त्या विषयामध्ये, ज्या विषयामध्ये आपण सध्या आहोत त्या विषयाबद्दल त्या नावाला अर्थ असतो आणि तो आपले आचार्य आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतात. तर इथे काय नाव वापरलंय, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय. तसंच अर्जुनाला पण बरीच नाव आहेत, अर्जुनाचं वेगळंच नाव इथे वापरलंय धनंजय. बऱ्याच वेळेला भगवंत अर्जुनाला पार्थ म्हणून बोलवतात, कौंतेय म्हणून बोलवतात, त्या पद्धतीने. अर्जुन भगवंतांना जनार्दन म्हणून बोलवतो, गोविंद म्हणून बोलवतो, हो की नाही. मधुसूदन, हरिसूदन, कृष्ण, डायरेक्टली कृष्ण पण म्हणतो बऱ्याच वेळेला. तर आता परत आपण येऊया, ऋषिकेश म्हणजे काय. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आपल्याकडे वेळ आहे का? आहे. ऋषिकेश याचा अर्थ काय, तर एश हा शब्द ज्या शब्दाच्या शेवटी असतो त्याचा अर्थ असतो ईश्वर. एश आपण महेश, गणेश, सुरेश आपण म्हणतो की नाही, तसं ऋषिक एश याच्यामध्ये दोन शब्द आहेत, ऋषिक आणि एश. एश म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजेच ईश्वरचा डायरेक्टली अर्थ असतो कंट्रोलर, जो नियंत्रण करतो, कंट्रोलमध्ये ठेवतो सगळं काही, त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून आपण भगवंतांना परमेश्वर म्हणतो, देवी देवतांना ईश्वर म्हणतो, आपल्याला देखील कधी कधी ईश्वर म्हटलं जातं. आता ऋषिक म्हणजे काय, संस्कृत मध्ये ऋषिकचा अर्थ असतो इंद्रिय, आपली सगळी इंद्रिय. मग ऋषिक एश म्हणजे काय, इंद्रियांचा स्वामी, इंद्रियांचा ईश्वर, इंद्रियांना जो कंट्रोल मध्ये ठेवतो तो.
हे भगवंतांचं नाव आहे. आणि मग शिला प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात, कुणाच्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवतो तो? सगळ्यांच्या. असं नाही की ते फक्त आपल्या शरीरातली इंद्रिय ते कंट्रोल करतात. ऍक्च्युली आपली, माझी, तुझी सर्वांची इंद्रिय देखील भगवंतच कंट्रोल करतात. हे आपल्याला भाड्याने दिलेलं आहे, परंतु आपल्याला भगवंत थोडासा स्वातंत्र्य दिल्यामुळे ते आपण आपल्यासाठी वापरायला लागलो. जसं भाड्याचं घर घेतल्यानंतर त्या मालकाला जाऊन उद्या म्हटल्यावर कसं वाटेल की उद्यापासून हे घर माझं आहे, तुम्ही काही बोलायचं नाही, तशी परिस्थिती आहे आपली. एक दिवस हाकलून लावलं जाणार, मग काय करतो तो मालक? लात घालून हाकलून टाकतो तुम्हाला तिथून. तसंच आपल्याला या शरीरातून हाकलून टाकलं जातं, दुसऱ्या शरीरात टाकलं जातं. परंतु जेव्हा आपण शुद्ध भक्त होतो, पूर्णपणे भगवंतांना शरण जातो, तेव्हा आपली सगळी इंद्रिय भगवंत आपल्या सेवेमध्ये बरोबर कंट्रोल करतात. आणि या शब्दावरूनच रूप गोस्वामी आपल्याला सांगतात की या शब्दाचा अर्थ, ऋषिकेशचा अर्थ ज्याला समजला तो पूर्णपणे भक्त होतो. किती अमेझिंग आहे बघा. ज्याला गिरीवरधारी समजला तो भक्त होतो, ऋषिकेश समजला तो भक्त होतो. म्हणजे काय? ऋषिकेश हा या भगवंतांच्या नावाला समजणे म्हणजे काय? आपण आता समजलं भगवंत हे सगळ्या इंद्रियांचे स्वामी आहेत. मग मी माझी इंद्रिय माझ्यासाठी कशाला वापरू? मी सदैव भगवंतांच्या सेवेमध्येच वापरली पाहिजे. हे नाही, झाला तुम्ही शुद्ध भक्त. किती इझी आहे. म्हणून रूप गोस्वामी आपल्याला खूप सुंदर सांगतात, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीर उत्तमा उच्चते. उत्तमा ऋषिकेन म्हणजे इंद्रियांना, ऋषिकेशच्या सेवनम सेवेमध्ये वापरणे हीच सर्वोत्तम भक्ती असते. किती सोपं आहे. खूप छान श्लोक आहे तो ऍक्च्युली. त्याच्या आधीच्या लाईन मध्ये काय म्हणतात? सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम. हे आपण जे सगळ्या उपाध्या निर्माण केल्यात स्वतःसाठी, मी हे आहे, मी ते आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी इंडियन आहे, मी हिंदू आहे, मी हे आहे, इंजिनियर आहे, चेअरमन आहे, पाटील आहे, हे आहे, ते आहे, या सगळ्या उपाध्या सोडून पूर्णपणे निर्मलम शुद्ध झालं पाहिजे. आणि त्याची प्रक्रिया आहे या ऋषिकांना ऋषिकेशच्या सेवेमध्ये लावणे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरूप. प्रभुपाद जिथे जिथे ऋषिकेश येतो तिथे तिथे प्रभुपाद आपल्याला हे समजावून सांगतात प्रवचनांमध्ये न चुकता. आणि इतक्या वेळा ऐकून पण आपली इंद्रिय आपण काय भगवंतांच्या सेवेमध्ये वापरत नाही. हो की नाही? तर हे ऋषिकेश या शब्दाचं विशेष महत्व आहे. ऋषिकेश या नामाचं विशेष महत्व आहे. तसंच प्रत्येक नामाला भगवंतांच्या महत्व असतं. आणि तो महत्व आपण समजला तर त्या नाम तेवढंच पॉवरफुल असतं. प्रत्येक नाम तेवढंच पॉवरफुल असतं. हे लक्षात ठेवा. आणि या कलियुगामध्ये कोणतंही नाम भगवंतांचं कधीही घ्या, त्याला काही नियम नाहीत, काही बंधनं नाहीत. बाथरूम मध्ये घ्या, कुठेही बसल्यावर घ्या, काही नियम. खाताना घ्या, पिताना घ्या, सदैव भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात, तत्रा अर्पिता नियमिता स्मरणेन कालः. याला काही नियमच नाही, कारण हा युग धर्म आहे. 24 तास भगवंतांचं स्मरण करणे. पुढच्या पॅराग्राफ मध्ये श्रील प्रभुपाद थोडस उरलेल्या श्लोकाबद्दल सांगतात. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञ यागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले होते. जेव्हा ते राजसूय यज्ञ करणार होते किंवा वेगवेगळ्या अनेक यज्ञाच्या वेळेला धन कमी पडायचं, तेव्हा अर्जुन पृथ्वीवरती सगळीकडे फिरून धन घेऊन यायचं. याच्या बऱ्याच कथा देखील आहेत, मला सगळ्या कथा माहिती नाहीत. उत्तरेकडे एक राजा होता, त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती आणि तो सगळं टाकून द्यायचा. व्हॉट्स नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं ते जा आणि घेऊन ये, आपण यज्ञासाठी वापरूया. म्हणून ते अर्जुनाचं नाव पडलं धनंजय. प्रभुपाद याचा अर्थ समजावून सांगताना खूप छान सांगतात. तो म्हणजे लक्षपूर्वक आहे का, पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ करायला इतकं धन लागायचं की त्यासाठी अर्जुनाला पृथ्वीभर फिरून धन गोळा करून आणावं लागायचं. आपण काय करतोय यज्ञ 51 रुपयामध्ये?
प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का, मला माफ करा. प्रभुपाद म्हणतात आपण काय करतोय यज्ञ आपल्या फुटक्या कवड्या कागदाच्या पेपरनी कागदाच्या नोटांनी आपण यज्ञ करायचा प्रयत्न करतो. म्हणून कलियुगामध्ये यज्ञ अलाउड नाही. किती वेळा सांगितलं तरी आपले भक्त यज्ञ करण्याकडेच जातात परत, कारण तर कुणीतरी सांगितलं असतं आपलं. कोण सांगितले माहिती तुम्हाला कलियुगामध्ये यज्ञ अलाउड नाही? कोणाला माहितीये बघूया. फोनवरती कोणाला माहितीये यज्ञ कलियुगामध्ये अलाउड नाही? कोणी सांगितलंय? त्यांच्याही पेक्षा, प्रभुपादांच्याही पेक्षा महान अथॉरिटीने सांगितलं. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं चैतन्य चरितामृतामध्ये. आपण कशाला विनाकारण यज्ञ आणि हे आणि ते आणि ज्योतिष आणि हे करत बसले? हे ज्ञान महत्वाचं आहे भगवद्गीतेतलं. ते जर डोक्यात शिरलं तर आपण शुद्ध होऊ शकतो आणि परम आनंद घेऊ शकतो. कशाला या यज्ञ तज्ञ बाबा बुवा ज्योतिष हे ते त्याच्या मागे लागायचं नाही. नामस्मरण हा एकमेव धर्म आहे कलियुगाचा. याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते, कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराचा वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. जसं मी मगाशी म्हणालो की भाषांतरामध्ये जरी अन्नभक्षण सांगितलं नसलं तरी वृकोदराचा शब्दशः अर्थ असतो भक्षण करणे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की भाग्यदेवीही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. पुढच्या श्लोकामध्ये बाकीच्यांनी शंख कुठली कुठली वाजवली त्यांच्या शंखांची नावं दिलेली आहेत. उद्या वाचूया म्हणजे आपल्याला थोडस कंटिन्युएशन पण होईल. आणि त्या शंखाच्या आवाजाने काय झालं ते उद्या वाचूया आपण. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. लक्ष्मी असेल तिथे आपण भक्ती समजावे, तर मग जिथे भक्ती असेल तिथे काय सांगायचं? जरा रिपीट करता का? नॉईज खूप यायला लागलाय तुमच्या आवाजामध्ये. आपण जसं सांगितले जिथे लक्ष्मी असेल, लक्ष्मी हा शब्द असेल तिथे आपण भाग्य म्हणून समजावे भगवद्गीतेमध्ये. तसे जिथे भक्ती असते काय समजावे हे पुन्हा एकदा सांगायचं? जिथे लक्ष्मी आहे तिथे भाग्यदेवी समजावे. तसं भक्ती हा शब्द जिथे आलेला आहे तिथे काय समजायचं तर भक्तिमय सेवा असं वाचायचं. हे समजण्यासाठी नाहीये, ऍक्च्युली इंग्लिशमध्ये तसंच दिलेलं आहे शिला प्रभुपादांनी, म्हणून सांगतोय मी. आपण स्वतःच्या मनाने नाही, पण इंग्लिशमध्ये शिला प्रभुपाद भक्ती हा शब्द खूप म्हणजे मला वाटतं 1% वगैरे लिहिलेलं असेल. सगळं त्यांची सगळी पुस्तकं भागवतम सगळं धरून 1 ते 2% ठिकाणी शिला प्रभुपाद भक्ती फक्त लिहितात. नाहीतर सगळे 99.99% ठिकाणी शिला प्रभुपाद लिहितात भक्तिमय सेवा, डिव्होशनल सर्व्हिस. आणि भाषांतर करताना मात्र मराठी आणि हिंदीमध्ये सगळीकडे हे सेवा शब्द गाळून फक्त भक्ती हा शब्द वापरला जातो. हे खूप चुकीचं आहे. आणि हे चुकीचं असल्यामुळेच आज बऱ्याच भक्तांना कळत नाही की भक्तीचा अर्थ, खरा अर्थ आहे सेवा. बऱ्याच जणांना वाटतं की भक्तीचा खरा अर्थ आहे मंदिरला जाणे, जप करणे, आपलं काम करणे. नाही, सेवा हा भक्तीचा मूळ अर्थ असतो. आणि म्हणून प्रभुपादांनी मुद्दामून सगळीकडे भक्तिमय सेवा लिहिलेला आहे. आणखीन एक अशी भाषांतरामध्ये हे आहे, भाषांतर करणाऱ्यांच्या चुका काढत नाही आहे मी बरं का, परंतु फक्त तुमच्या माहितीसाठी आणि तुम्हाला हे माहिती असावं म्हणून मी सांगतोय. भाषांतर ज्यांनी केलंय त्यांनी महान कार्य केलंय ऍक्च्युली आपल्यासाठी. खरं बघायला गेलं तर एवढं सगळं भाषांतर कोण करणार?
आणि चुका असू शकतात, ते काय प्रभुपादांच्या पात्रतेचे नव्हते सगळे. आणखीन एक महत्वाची अशीच चूक म्हणजे जिथे जिथे भगवंतांना नाव उद्देशून काही लिहायचं असतं, शिल प्रभुपाद नेहमी न चुकता पूर्ण वाक्यात लिहितात, परम पुरुषोत्तम भगवान, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहे इंग्लिशमध्ये. एका वाक्यात कधी कधी दोन दोनदा असं लिहिलंय प्रभुपादांनी, परंतु भाषांतर करताना परम पुरुषोत्तम गाळून टाकलं जातं बऱ्याचदा आणि नुसतंच भगवंत लिहिलं जातं. हे पण चुकीचं आहे, कारण प्रभुपादांचा पूर्ण मिशनच हा होता सगळ्यांना हे समजावून सांगणे की हे भगवान नाहीत तर ते परम पुरुषोत्तम भगवान आहेत, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहेत. कारण हेच बऱ्याच जणांना मान्य नसतं. परम पुरुषोत्तमचा अर्थ काय असतो? एक म्हणजे ते परम आहेत, त्यांच्या पलीकडे कोणी नाही, आणि दुसरं पुरुषोत्तमचा अर्थ असतो त्यांना आकार आहे, त्यांना स्वरूप आहे. हे शिल प्रभुपादांचं मिशन होतं. त्यामुळे ह्या दोन गोष्टी पण लक्षात ठेवा. हरे कृष्ण. कृष्ण प्रभूचे दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. निर्विशेषवादी याचा अर्थ नाही समजला मला, तो सांग. निर्विशेषवादी म्हणजे ज्यांना भगवंतांच्या साकार स्वरूप अवस्थेवरती विश्वास नसतो. म्हणजे त्यांना भगवंतांवर विश्वास असतो, परंतु त्यांना आकार आहे, त्यांना स्वरूप आहे, त्यांना शरीर आहे, त्यांना व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी आहे, या सगळ्यावर विश्वास नसतो. त्यांना वाटतं की भगवंत म्हणजे एक शक्ती आहे बस, आणि आपण पण त्याच. मग याचे बरेच फाटे फुटतात. आपण पण त्याच शक्तीचा भाग आहोत, आपल्यात आणि भगवंतांत काही फरक नाही आहे, असे बरेच फाटे फुटतात. पण तो बेसिकली निर्विशेष म्हणजे हे. काही काही जणांचं मत असतं की शक्ती पण नाही, सगळं शून्यच आहे, त्यांना शून्यवादी म्हटलं जातं. कधी कधी यांनाच निराकारवादी म्हटलं जातं. आणखीन काय म्हटलं जातं? मायावादी म्हटलं जातं. बऱ्याचदा यांना मायावादी पण म्हटलं जातं. हे सगळे शब्द समानार्थी वापरले जातात. निर्विशेषवादी, निराकारवादी, मायावादी, शून्यवादी. अजून थोडा फरक असतो, जास्त नसतो, थोडा फरक असतो. शून्यवाद्यांना सगळं शून्य वाटतं, निर्विशेषवाद्यांना सगळी शक्ती वाटते, निराकारवाद्यांना आकार नाहीये एवढाच त्यांचा प्रॉब्लेम असतो, मायावाद्यांना सगळं माया वाटते. भगवंत पण माया आहे, ही दुनिया पण माया आहे, सगळं भगवान पण माया आहे, त्यांना म्हणायचं मायावादी. पण ते सगळे एकाच आईचे पुत्र असतात. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभुपादांची फाईट ही या निर्विशेषवाद्यांबरोबर, मायावाद्यांबरोबर होती. त्यामुळे प्रत्येक पानापानावरती आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, हळूहळू तुम्हाला सगळं परफेक्टली समजेल एक्झॅक्टली हे कोण असतात निर्विशेषवाद. प्रभूजी दंडवत प्रणाम. आता तुम्ही जसं सांगितलं की मायावादी जे व्याख्या सांगितली त्याप्रमाणे दुर्योधन मायावादी होता का? तर ते आपण मायावादाचं एक उदाहरण म्हणून घेऊ शकतो. येस. ज्यांना ज्यांना भगवंतांची म्हणजे अशा विचित्र अशा कुठल्या तरी दैवाची किंवा भगवंतांची किंवा शक्तीची भीती वाटत असते, परंतु भगवान आहेत याच्यावरती विश्वास नसतो किंवा मान्य करायचं नसतं, ते सगळेच निर्विशेषवादी असतात. आपण देखील बऱ्याचदा निर्विशेषवादी होतो, कारण आपल्याला भगवंतांना मान्य करायचं नसतं. मंदिरात पाया पडून येतो, करून बाहेर आल्यानंतर आपणच भगवान व्हायला प्रयत्न करतो. प्रभुपाद एकदा सांगतात की हिरण्यकशिपू हा मायावादी होता, निर्विशेषवादी होता. का? कारण त्याला माहिती होतं की कोणीतरी मला मारणार आहे, परंतु हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही, म्हणून तो वर मागतो. मला दिवसा पण मारणारा नको, रात्री पण मारणारा नको, आत पण मारणारा नको, बाहेर पण मारणारा नको, माणूस पण मारणारा नको, प्राणी पण मारणारा नको. त्याला वाटतं आपण सगळे कव्हर केले.
म्हणजेच काय, त्याला भगवान हे स्पेशल आहेत, ते पण व्यक्ती आहेत हे त्याला मान्य नव्हतं, कारण कोणतरी मानणार आहे त्याला माहिती होतं. दुर्योधन हे सगळे त्याच कॅटेगरी मधले होते, शकुनी, दुर्योधन वगैरे. त्यामुळे एका अर्थाने बघायला गेलं तर हे सगळेच निर्विशेषवादी, मायावादी होते. आणि हा खूप स्ट्रॉंग स्वभाव असतो निर्विशेषवादाचा, मायावादाचा. जे निर्विशेषवादी पण नसतात, भगवंतांना पण मानत नाहीत, ते असतात नास्तिक. जे नास्तिक नसतात परंतु काहीतरी कशाला तरी मानतात, ते इथे मध्ये असतात निर्विशेषवाद, मायावादी. त्यामुळे याचे खूप प्रकार होऊ शकतात. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? Now it's not doing that. I don't know. I think इंटरनेट स्पीडवर काहीतरी प्रॉब्लेम आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.